मित्रांनो, तुमची मुलं आहेत ना, मुलं ही एक चिखलाचा गोळा आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ज्याप्रमाणे जो चिखल आहे तो त्या चिखलाकडे बघूशी वाटत नाही. तुम्ही चिखल विकत घ्याल का नाही घेणार. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तो कुंभार त्या मडक्याला, त्या चिखलाला आकार देऊन मडकं बनवतो ना, त्यावेळेस ते किती भारी वाटतं. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुमची मुलं आहेत ना, लहानपणापासूनच त्यांना वळण द्या. तुम्ही त्यांना एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी लावा, त्यांना फिटनेससाठी मोटिवेट करा, त्यांना थोडा थोडा व्यायाम करून घ्या त्यांच्याकडनं. तुम्ही जसं घडवसाल ना मित्रांनो, तशी ती घडतील. छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले, त्यांना जिजाऊ मातांनी घडवलं. कसं घडवलं? तेच जर जिजाऊ मातांनी दुर्लक्ष केलं असतं, त्यांच्या मनातली इच्छा त्यांना सांगितली नसती, तर शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज घडलेच नसते. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला जर असे महाराज जर घडवायचे असतील आपल्या घराघरांमध्ये, तर त्यांना लहानपणापासूनच तो जो मातीचा गोळा आहे ना, त्या मातीच्या गोळ्याला तुम्हाला आकार द्यायचा आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही. तरच तुमची मुलं घडतील. नाहीतर तुम्ही जर रील्स स्क्रोल करत बसले ना तासनतास तुमच्या बेडवरती, काही होणार नाही मित्रांनो. ती पण कुठल्या तरी फालतू नादाला लागतील. आजकाल कितीतरी क्रिमिनल केसेस होत आहेत मित्रांनो. काय चाललंय मला कळत नाही. 5वी 6वी 7वी 8वीच्या मुलांचे अफेअर्स आहेत. त्यांना ते वय पण नसतं त्यांचं, ते कळतं वय पण नसतं, आणि ती मुलं ह्या अफेअरमध्ये पडतायत आणि डिसाईड करतायत की आपला लाईफ पार्टनर कोण. काय चाललंय मित्रांनो, तुमचं ते एज नाही आहे. एवढ्या कमी वयात म्हणजे मायनर असतानाच तुम्ही ह्या गोष्टी करायला लागलेत आजकाल. तर मित्रांनो, तुमच्या मुलांना 3-4 वर्षाचा असतानापासूनच त्याला वळणं लावा. ती ॲटोमॅटिक वेगळ्या लेवलला जातील, टॉप लेवलला जातील. रिक्वेस्ट आहे माझी. आणि एकदा माझ्या चॅनलला फॉलो करून ठेवा. नक्की कुठंतरी तुम्हाला बेनिफिट होईल. लव यू ऑल. थँक्यू. बाय बाय.